Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या मी घे रेकॉर्ड कर. अरे काही बोलू काय आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. संजय दिना पाटील यांची ही ऑडिओ क्लिप ऐकली नसेल असा एकही माणूस महाराष्ट्रात नसेल. जर चुकून कोणी राहिला असेल तर त्यांच्यासाठीच मी ती सुरुवातीला प्ले केली होती. स्टोरी सुरू व्हायच्या आधी शिवसेनेचे म्हणजे खासदारकीची 2 वर्ष झाल्यानंतर काल परवा शिंदेंची शिवसेना जॉईन केलेल्या संजय दिना पाटलांचे खूप खूप आभार. अ बिग थँक्यू. तुमच्या अत्यंत अश्लाघ्य शिवराळ भाषेत दिलेल्या धमक्यांमुळं, पत्रकारांचा जो अवमान केला त्यामुळं आम्हा सर्वांना एक मोठा धडा मिळालाय. पहिला मिळालाय तो पत्रकारांना, दुसरा तुमच्या मतदारसंघातील लोकांना, तिसरा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि चौथा म्हणजे इथल्या व्यवस्थेला. तुम्ही म्हणाल कसं काय, तर तेच समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या सेंटर पॉइंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संजय दिना पाटील यांचा राजकीय जन्म झाला तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीत. 2004 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर भांडूपमधून ते आमदार म्हणून निवडून आले. 2009ला मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादीनं त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं. 2014ला निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019ला पुन्हा त्यांनी नशीब आजमावलं, पण त्यातही त्यांना यश आलं नाही. मग त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 2024ला त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. चिन्ह होतं मशाल. ते 29,800 मतांच्या फरकानं निवडून आले. यावेळी महाविकास आघाडी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्हींची मतं संजय दिना पाटलांना जिंकण्यासाठी उपयोगी ठरली. त्यावेळची त्यांची आता वक्तव्य बघा, म्हणजे प्रचार सभांमधली. मी कोट करतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा ईडी सीबीआयचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणला जातोय. आता दुसरं वक्तव्य बघा. भाजप लोकशाही संपवण्याचा आणि हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. असो, आता त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत जो रंग दाखवला तो बदलला. म्हणजे आधी ते ठाकरेंकडून लढले, आता ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले. आपण सभ्यपणे बोलतो त्यामुळं सरड्यासारखा रंग बदलला असं म्हणणं थोडं आतताईपणाचं ठरेल. पण गेल्या आठवड्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना जॉईन केली. ज्यावेळी ऑपरेशन टायगर सुरू झालं तेव्हा ते शेवटपर्यंत आपण ठाकरेंना सोडणार नाही असं सांगत राहिले. त्यांचे रेकॉर्डेड फोन कॉल्स किंवा टीव्हीवरचे बाईट्स बघा. ते तेच सांगतायत. जेव्हा ठाकरेंनी खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली तेव्हा ते बैठक सुरू झाल्यावर पोहोचले आणि आपण शिवसेनेसोबतच असल्याचं सांगत राहिले. जेव्हा शिवसेनेनं संसदीय दलाची बैठक दिल्लीत बोलावली तेव्हा आपण जाणार असंच ते सांगत राहिले. पण ते काही शेवटी पोहोचले नाहीत आणि थेट अवतरले YB चव्हाण सेंटरला शिंदेंच्या व्यासपीठावरती. जनरली अशा वर्तनाला खोटारडेपणा म्हणतात, पण सभ्यपणे एखाद्या नेत्याला असं संबोधणं बरं नाही. त्यामुळे त्यांनी राजकीय उपमांच्या भाषेत मुत्सद्देगिरी केली किंवा गनिमी कावा वगैरे केला असं आपण म्हणू. पॉलिटिकल डिक्शनरी अलीकडे बदलली आहे. पक्ष आणि विचार यांच्याशी असलेली निष्ठा एखाद्या नेत्यानं तोडली तर त्याला ट्रेटर किंवा गद्दार ठरवलं जातं. अर्थात ठाकरे किंवा त्याआधी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील लोकांनी पक्ष फोडणाऱ्या नेत्यांबद्दल अशी वक्तव्य केली होती. पण अलीकडच्या काळात बदललेल्या पॉलिटिकल डिक्शनरीप्रमाणे त्याला कधी हिंदुत्वासाठी घेतलेली भूमिका म्हणतात, तर कधी विकासासाठी उचललेलं पाऊल किंवा निधी मिळत नसल्यानं राजकीय पक्षबदल केला असं म्हटलं जातं. आता तुम्ही म्हणाल विकास कुणाचा, तर त्याची काही कल्पना अद्याप आलेली नाही. ते जनतेचा विकास हेच सर्वोपरी ठेवतात असं सांगतात. आता हे नमनाला घडाभर तेल जे वाहिलंय ते वाहिल्यानंतर मूळ मुद्द्यावर येऊ. आता राजकारणात अशा कोलांटोड्या घेणाऱ्यांना स्वाभाविक प्रश्न विचारले जातात. 2022 साली एकनाथ शिंदेपासून त्यांचे 40 आमदार आणि अगदी अपक्ष असलेल्या बच्चू कडूंना सुद्धा त्या काळातले अनुभव तुम्ही विचारून बघा. लोकांनी त्यांना काय काय म्हणून हिणवलंय, पण त्यांनी संयम दाखवला. पण काल परवा सत्तेत आलेल्या संजय दिना यांना 2 दिवसात सत्ता मानवली. त्यांच्या भाषेनं बाळसं धरलं आणि मग प्रश्न विचारणाऱ्यांची त्यांनी आईमाई काढली. सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची अशी बेअब्रू झाल्याचा काही जणांना कोण काय आनंद झाला. तो ट्विटर फेसबुकवर सुद्धा ओसंडून वाहत होता की पत्रकारांना अशाच भाषेत बोललं पाहिजे वगैरे वगैरे. आता संजय दिना पाटलांच्या 1.5 मिनिटांच्या क्लिपमधल्या काही ओळी बघा. काही शब्द असंसदीय असल्यानं मी ते वापरू शकत नाही. मी कोट करतोय. भाई बास ना, बंद कर,
नाहीतर भाई मी विसरून जाईन मी खासदार आहे, इज्जत करतोय, इज्जत करा. तुम्ही उगाच माझ्या बोट घालताय, हे रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नको, घराखाली उभं ठेवतोय, तुम्हाला जेवायला देतोय, उगाच त्यांच्याकडे जाल. मी बोलणारा नाहीये, परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे कमिशनरला कंप्लेंट करा. खूप दिवस सहन केलं, अजून कशाला घुसताय त्याच्या. आता मी पुढचं वापरू शकत नाही. येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार. हे लिहून घ्या, रेकॉर्ड कर, पोलिसांच्या समोर सांगतोय. बस झालं, सहन केलं खूप. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे, घरापर्यंत आले माझ्या तुम्ही. संजय दिना पाटलांना राग आला. कशाचा राग आला? कशामुळे ते इतके पत्रकारांवर संतापले? का त्यांनी पत्रकारांची इतकी आयमाई केली? तर तुम्ही विचार आणि निष्ठा का सोडली या प्रश्नाचा त्यांना राग आला. कशाचा राग आला? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचा फायदा घेऊन निवडून आल्यावर पक्ष बदलणं याला काय म्हणायचं या प्रश्नाचा राग आला. त्यांना राग आला. कशाचा? तर निधी विकासासाठी पक्ष बदलला असं तुम्ही म्हणताय, पण तुमच्यावर खोक्यांचे आरोप होत आहेत, त्याचं काय या प्रश्नाचा राग आला. प्रश्नांचा राग, प्रश्न विचारणाऱ्यांचा राग, प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्यांचा राग, आणि मग त्यांनी पत्रकारांचा उद्धार केला. खरा मुद्दा इथंच आहे. मी जे पहिल्यांदा म्हटलं ना की संजय दिना पाटलांनी 4 धडे दिले, त्यातला पहिला धडा पत्रकारांसाठी. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या अधिक आहारी गेलात, नेत्याच्या अधिक जवळ गेलात, तुम्ही त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार राहत नाही. तुमच्यात आणि राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे, पण एक इनव्हिजिबल भिंत असली पाहिजे. ती भिंत कुणीही ओलांडता कामा नये. सत्ता कुणाचीही येवो, सत्तेला प्रश्न विचारत राहिले पाहिजेत, तरच प्रश्नांचं आणि प्रश्न विचारणाऱ्यांचं गांभीर्य नेत्यांमध्ये राहील. नाहीतर ते तुम्हाला गृहीत धरतील, पोलिसांसमोरच दमदाटी करतील, जीवे मारण्याची धमकी देतील. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, उजवे, मधले, आभाळातले कुणाचीही सत्ता आली तरी प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य हिरावलं जाईल. अशी कृती धोकादायक ठरू शकेल. त्याचा हा पहिला नमुना आहे. कारण अनेकदा काही राजकीय पक्षांसोबत ॲफिलिएशन्स अगदी बेमालूमपणे होऊन जातात म्हणून. दुसरा धडा कुणाला? तर संजय दिना यांच्या मतदारसंघातील लोकांना. ते काय म्हणालेत बघा, मी कोट करतोय. माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन. म्हणजे तुमची मतं घेतल्यानंतर तुम्ही जर प्रश्न विचारले तर तुमचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे तुम्ही मतं दिलीत म्हणून प्रश्न विचाराल, माझ्या विरोधात आंदोलन कराल तर जीव जाईल अशी थेट धमकी आहे. म्हणजे मतं दिली म्हणजे तुम्हाला अधिकार आहे हे तुम्ही विसरून जा, हे संजय दिना तुम्हाला सांगतायत 1-2 वाक्यात. तरी त्यांनी त्या वाक्याच्या अलीकडचं पण एक वाक्य म्हटलं होतं की आमच्या घरावर लोक आले होते, त्याला 5 लोकांचं काय झालं बघा. तर हे त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी. तिसरा धडा होता, तो आहे महाराष्ट्रातल्या जनतेला. तुम्ही निष्ठा, विचार वगैरे सोडणाऱ्यांकडे जर डोळेझाक केलीत, संविधानातल्या पळवाटा शोधून पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार फोडणाऱ्यांना जर जात, धर्म आणि लाभाच्या योजनांसाठी निवडून दिलं तर तुम्हाला अशा माकडवड्यांकडे फक्त थंडपणे बघत बसावं लागेल. प्रश्न विचारता येणार नाहीत. शेवटचा आणि चौथा धडा, तो इथल्या व्यवस्थेनं म्हणजे संविधान आणि कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकांनी आपल्या फायद्यासाठी अतिलवचिक किंबहुना सरपटणारी भूमिका स्वीकारली तर तुमचा धाक जरब शून्य असेल. संजय दिना पाटलांसारखे नेते तुम्हाला घाबरणार नाहीत. ते तुमच्या समक्ष लोकांना जीवे मारण्याची धमकी देतील. कदाचित उद्या कृती करायलाही मागे पुढे बघणार नाहीत. तुमच्या पदांचा आणि खुर्च्यांचा लोकांसमक्ष अपमान करतील, तुमचं अवमूल्यन करतील. असो, त्यामुळे यापुढं मत देताना गुंड पुंड पार्टीनं लादलेले, विचार नसलेले आणि अवैध मार्गाने पैसे कमावून तेच वाटून निवडून येण्याचं स्वप्न बघणाऱ्यांपासून सावध राहा. खरं तर 2-5 हजारांच्या बदल्यात मतं विकणं बंद कराल तरच तुम्ही प्रश्न विचारू शकाल. कारण याआधीही आणि यानंतरही केवळ आणि केवळ प्रश्न विचारण्याच्या स्वातंत्र्यानंच इथली व्यवस्था बदललेली आहे, हे विसरू नका. आता शेवटी फैज अहमद फैज हे पाकिस्तानातले खूप मोठे शायर होते. आता पाकिस्तानी शायरचा रेफरन्स दिला म्हणून उगाच रक्त उकळू नका. तर जेव्हा जियाउल हक यांची एकाधिकारशाही पाकिस्तानात होती तेव्हा त्यांनी हम देखेंगे नावाची एक कविता लिहिलेली होती. त्यातल्या काही ओळी आहेत. सब ताज उछाले जाएंगे, सब तख्त गिराए जाएंगे, बस नाम रहेगा अल्लाह का, जो गायब भी है हाजिर भी, जो मंजर भी है नाजिर भी, उठेगा अनल हक का नारा, जो मैं भी हूँ और तुम भी हो, और राज करेगी खल्के खुदा, जो मैं भी हूँ और तुम भी हो.
याचा थोडक्यात अर्थ असा आहे की सत्याचा विजय होईल आणि सामान्य माणसाचं राज्य अर्थात लोकशाही इथं मजबूत होईल. बाकी एवढं सगळं शिकवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू संजय दिना पाटील. थँक्यू सो मच.